मिथुन म्हणजे जेमिनी, वायू तत्वाची ही रास आहे, म्हणजे एअर एलिमेंट। बुद्धिमान, हजरजबाबी आणि मिश्किल अशी ही मिथुन रास आहे। बुधाची रास आहे, याचा स्वामी आहे बुध। बुध हा लहान ग्रह आहे। राशीमध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये या बुध ग्रहाला युवराज म्हटलेलं आहे। आता युवराज हे युवराजच असतात, म्हणजे काय तर हे नेहमी तरुण दिसतात। कितीही वय असलं तरी 10 वर्षाने तरुण दिसणारे हे मिथुन राशीचे असतात, कारण बुध असतो। स्वभाव अतिशय चंचल असतो, गोड बोले असतात, मनकवडे असतात। एखादी भाषा शिकायची असेल तर ते लवकर शिकतात। भाषा शिकण्याचं वेळ यांच्याकडे प्रचंड असतं। सतत काही ना काहीतरी बोलणं, सतत बडबड 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 यांची चालू असते। कधी कधी यांच्या बडबडीने समोरचा कंटाळतो बरं का। त्यामुळे थोडी बडबड थोडक्यात सांगितली ना तर मात्र यांची जी काही बडबड असते प्रेमाची, कुठलंही ज्ञान देण्याची, यांच्याकडे नॉलेज असतं, पण नॉलेजमधली डेप्थ नसते। कारण ही जे हवा आहे ना, हे वायुतत्व आहे ना, हे असं सुंदर असं फिरफिरणारं अशी हवा आहे। म्हणजे पंख्याची हवा कशी असते, बटन दाबले तर पंखा चालू होतो, तसं यांची बुद्धिमत्ता असते। अतिशय बुद्धिवान असतात, बोलण्यामध्ये खूप हुशार असतात आणि प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायची तयारी यांच्याकडे असते। अगदी लहान मूल जरी म्हटलं ना तरी यांच्याकडे तयारी असते। आता लहान मूल समजा, अगदी छोटंसं उदाहरण आहे की एक लहान मूल होतं, सारखं आपली पॅन्ट वर घेत होतं। त्याला विचारलं असं का करतो म्हणजे खाली येईल ना। म्हणजे एवढ्या लहान मुलामध्ये सुद्धा हे उत्तर देण्याची क्षमता ही मिथुन राशींकडे असते। या राशीमध्ये येतात ती मृगशीर्ष, आर्द्रा आणि पुनर्वसू ही नक्षत्र या राशीमध्ये येतात। याच्यामध्ये मंगळाचा म्हणजे मृगशीर्ष नक्षत्राचा जो धडाडीपणा आहे, जो कलाकौशल्य आहे, ते यांना मिळतं। दुसरं जे पुनर्वसू नक्षत्राचं म्हणजे गुरुचं नक्षत्र जे आहे, त्यांनी यांच्या बोलण्यामध्ये गोडवा निर्माण होतो। आपण जे आर्द्रा नक्षत्र आहे, त्या आर्द्रा नक्षत्रावर मात्र हे एखाद्याची पोल खोलण्यात पटाईत होतात। त्यामुळे प्रत्येक गुपित यांना सांगितलं तर हे कधी कुठे तुमचं गुपित उघडतील याची शाश्वती नसते। तर मिथुन राशीनो, थोडं तुमच्याकडे हा जो गुण असेल तो थोडा जर लपवून ठेवला तर तुमच्यासारखा मित्र, तुमच्यासारखा मुलगा आणि तुमच्यासारखा भाऊ कोणीच नसेल, अशी ही मिथुन रास। नाच गाणी संगीताची आवड असते। धाडस, मिश्किलबाजी आणि बुद्धिमत्ता यांची रुपेरी संगम म्हणजे मिथुन रास आहे। या मिथुन राशीचं कुंभ आणि धनु या राशींचं चांगलं जमतं, म्हणजे सॅजिटेरियस आणि एक्वेरियस यांच्याशी त्यांचं चांगलं जमतं। हे मित्र बुद्धिवान असतात, त्यामुळे यांची छोटी बुद्धी का होईना ते त्याला सांभाळून घेत असतात। त्यामुळे दुसरं कोणी त्यांना सहन करू शकत नाही, पण कुंभ आणि धनुरास यांना अतिशय चांगल्या रीतीने हाताळते। तर मिथुन राशींना असं सांगणं आहे की त्यांनी या राशींवाल्यांशी मैत्री केली तर त्यांच्या ज्ञानात अधिक भर पडू शकते। जोडीदाराच्या बाबतीत सुद्धा हेच आहे। हे जास्तीत जास्त कम्युनिकेशन, IT सेक्शन, ट्रान्सपोर्टेशन किंबहुना भाषाशैली यांच्यावर किंवा दुभाषीपणा यांच्यावर हे या कार्यक्षेत्रामध्ये हे अतिशय सुंदररित्या स्वतःला सादर करू शकतात। ॲनिमेशन आहे, मीडिया आहे, मार्केटिंग आहे, यामध्ये उच्च पदावर जातात। इथे राहू उच्चीचा होतो, त्यामुळे राहूच्या अंडर येणारी सगळी कामं हे अतिशय सुंदरपणे करतात, लाईक VFS, ॲनिमेशन आणि मीडिया।